मग 2023च्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात, नारी शक्ती नारी शक्ती. संसदेत बसले आहे, त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट. जे लागू झालं होतं ते ट्विट जे आहे तुमचं ते व्हायरल केलं जाते, राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतात की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं, मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न. तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं, पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट. त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे. आपल्या संसदेत 73 महिला आहेत, त्याच्याऐवजी 273 महिला या आपल्या संसदेमध्ये गेल्या असत्या. पण निश्चितपणे हे जे काही काम यांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे.